नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6 जुलै 2026 या तारखेचा या कालावधीमध्ये वातावरणामध्ये आणखीन काही महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात अधिक पावसाची शक्यता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असून कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील, सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी हवामान अपडेट आज 6 जुलै दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात महत्त्वाचे बदल दिसू शकतो। गुजरात किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सक्रिय असलेली ऑफशोअर ट्रफ तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रभावी प्रणाली यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलसर वाऱ्याचा पुरवठा सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे। कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे। विशेषतः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळू शकतो। अधिकृत इशारे लागू असलेल्या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज। काही भागात 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। वादळी, डोंगराळ आणि घाट परिसरात कमी वेळात मोठा पाऊस झाल्यास स्थानिक पातळीवर पाणी साचणे, छोटे ओढे नाले भरून वाहणे आणि भूसंकलनाचा धोका वाढू शकतो। त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदी नाल्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फवारणी आणि खत व्यवस्थापनाचे नियोजन हवामानाचा अंदाज पाहूनच करा। काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। एकंदरीत आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनचा प्रभाव कायम राहणार असून विशेषतः कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। गुजरातपासून ते महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इथपर्यंत कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे। तसेच अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावायुक्त वारे महाराष्ट्राकडे येत आहे आणि बंगालच्याही उपसागरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सोबत काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज 6 जुलै 2026 या तारखेला दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा धोका बघायला मिळणार आहे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ आणि गोवा राज्याकडे जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती कांतामाल, राऊरकेला, कोरबा आणि आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आणि वारे बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे सर्वाधिक पावसाची स्थिती कोणकोणत्या जिल्ह्यात राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, धामणे, कानाकोंबी, अल्रोना, बिचोलियम, अंजुनियम या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, रानाकोंडे, कानापूर, निटूरगोंजी मध्यम हलका पाऊस राहील आणि गोवा राज्याचा परिसर
वास्को द गामा, पणजी, मापासा, पारसे, वेंगुळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण, कुडल, मालवण, वायगणी, पोईपकासल, कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरी इकडे तुफान पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ज्योतिबिल, किनी, कोडाली, मलकापूर, कोकरूड या भागात मध्यम हलका राहील। मात्र मलकापूर, कोकरूड, परवळा, संगरूळ जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारच्या नंतर राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जबरदस्त राहील। जसे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। राजापुरे, पटण, लांजा, बेलकर, सकरपा तसेच संगमेश्वर, माखनजण, सातारा जिल्ह्याचा परिसर, मेढा, उडाले, कोयना, पटण इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर, हेडवी, मारगाव, तांबे, गुहागर तसेच दापोली, पाचपाणी, कलसीत, खेड आणि लोटे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सर्वात ओसोटफोट, चाकदेव, महाबळेश्वर, वाई, रावडी, पोलादपूर, मंदनगड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाजा महाड, वर्धन, गोरेगाव आणि पुणे जिल्ह्याचा परिसर, व्याले, लवासा, जिटेड, डाल्ला, इंदापूर, मुरुड, जिंजरा या भागामध्ये दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, आळंदी तसेच खेड, पाबल, मलटण, शिंदे इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। लोणी, कालभर, राहू, नार्वे, बोरी, भांबर्डे, शिरूर, कवटे, पाबल, मलटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वाडा, मनसरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। भयंकर ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाजा रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण तसेच शिरवळ, कोपोली, कामशेत आणि आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। आंबे, कळवण, नागोठाणा या भागात राहील। तसेच कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुंबई, नवी मुंबई या भागातही ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील। ओमवाडी, ख्रिस्तीवाडा, ठाणे, कल्याणमले, निंजाले, भिवंडी, मीरा भाईंदर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे तीव्र स्वरूपात पावसाची शक्यता आहे। शिवाले, वेई, शाकरे, खडवाली, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, खोटाले, सम्राटगुंडा, इगतपुरी तसेच लगेच पैसर वेतलाचा वाडा, परळी, सरवाडा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, बोईसर जोरदार स्वरूपात राहील। मान्नर, कुडण, कासाकुरोड, लगेच पेसर, हिरापाडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा जोर थोडासा कमी राहील। सिन्नर, तिरडे, रुबडे, निमगाव, सिन्नर, लासलगाव, पटोदा इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यता ही। ममदापूर, तालवड आणि लगेच पेसर बघितलं असता वैजापूर, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये ममदापूर, तालवड, एलगुप्पा, देवगाव आणि वैजापूर, गंगापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, संसे, पिंपरी आणि लिंबे, जळगाव, बिडकीन जोरदार पावसाचा अंदाज राहील। ढाकेपाल, पैठण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही जोरदार स्वरूपात घारगाव, मांडवे, वरवंडी, आले आणि टाकळी, डोकेश्वर आणि आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। खोटाले, राजूर आणि संगमनेर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोपरगावच्या काही भागामध्ये हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तसे पुणे आणि अहिल्यानगरच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्याचा काही परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, पंजलगाव, वडवणी, तळेगाव, धारूरकेज इकडे मध्यम हलका राहील। आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती लातूर, श्रांतपाल आणि तसेच धाराशिवचा परिसर, तुळजापूर, बैरबंग, पाणेगाव, बार्शी, कळंब, मासा, तारखेड इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाचा अंदाजा विदर्भातील आणि नांदेड भागाला या जिल्ह्याकडे आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी जोरदार स्वरूपात राहील। हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावळे जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता ही पुसद, खंडाळा, साक्री, डहाणी आणि अरणी, जवैरी जोरदार स्वरूपात राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मालेगाव, परतूर, म्हळसूर, बंगळूर, कर्जत, खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जैतपूर, सापतगावला मध्यम हलका राहील। लोणी, रिसॉर्ट, बीबी, मेहकर, डोंगगाव, कुतनापूर, घाटबोरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील आणि रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील तर रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, मोपासा, पारसेम, अल्ड्रोना या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे आजरा इकडे जोरदार स्वरूपात राहील। नेसारी, अड्डाला तसेच गारगोटी, कापसी, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाचा अंदाजा पोंडा, राधानगरी, कडेगाव, पटेगाव, वायगणी, पुईपकासल या भागात असून रत्नागिरी जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। तसेच लगेच विचार परोळा, संगरूळ, कोल्हापूर, मलकापूर, कोकण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, महाकंजन तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मेढा, उडाले, कोयना, पाटण, अरळ, आरवाडे तसेच वसोटोफोट अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीचा परिसर हेडवी, गुहागर, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण तसेच दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगड, घोगरे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर, महाडवर्धन, गोरेगाव, व्याहले, पुणे जिल्ह्याचा परिसर, जिटे, सोनापूर तसेच सौंदगड, नागोठाणा अतिवृष्टीचा जोर राहील। टाला, इंदापूर, देवीघर, मुरुडजिंजरा इकडे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे सातारा, कोरेगाव, निंदाल, देहीवाडी आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। लाटे, पलटण, बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। खेटवल्ली, सासवड, मारगाव, जेजुरी, पुणे, लोणी कालभर, वाघोली तसेच शिक्रापूर, भांबर्डे, शिरूर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। रायगड जिल्ह्याकडे सोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेत आणि पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चाकण, शिंदखेड, पाबल, मलटण तसेच कर्जत, कोसर इकडे भयंकर ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे इगतपुरी तसेच वाडा, परळी, खोडाले, सम्राट, गुंडा, राजूर, संगमनेर आणि तिरडे, डुबरे नाशिक जिल्ह्याचा परिसर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर, निमगाव, सिन्नर, तिरडे, डुबरे, देवळी, नागपूर, महासाखरे, निफाड, लासलगाव, पाटोदा या भागात जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत राहील। तसे धुळे, जळगाव, नंदुरबार हलका मध्यम राहील। अहिल्यानगरच्याही काही भागामध्ये पावसाचा अंदाज संगमनेर आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील। अकोला, घारगाव, मांडवे आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये आले आणि टाकळी, डकेश्वर, राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे अहिल्यानगर आणि सांगली, सोलापूर, सातारा हलका मध्यम पाऊस राहील। लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम हलका मध्यम पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा हलका मध्यम राहील। गोंदिया जिल्ह्याकडे मात्र रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाचा अंदाजा उत्तर भागात राहील। तुमसर, तिळा, सांगझरी, गोरेगाव, निपाणी, डोंगरी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।